हॅलो, काजल कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गावरान चिकन. तर गावरान चिकन बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेले आहे आणि इथं चिकन मसाला, धना पावडर, मिरची मसाला आणि घरातील लाल तिखट मसाला आणि इथं खडा मसाला घेतलेला आहे. 2 कांदे इथे चिरून घेतलेले आहे. खोबरं 1 प्लेट चिरून घेतलेले आहे. थोडासा लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि अद्रक आणि इथे 1 टोमॅटो चिरून घेतलेले आहे. तर इथं चिकनमध्ये मी थोडीशी हळद टाकून आणि थोडंसं मीठ टाकून हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. तर मी इथे असं चिकन मॅरिनेट करून घेतलेले आहे. तर मी ते 1 भांडं घेतलेले आहे. चिकन आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी 1 माप तेल टाकत आहे आणि हा कांदा बारीक चिरून झालेला ह्याच्यामध्ये मी फ्राय करत आहे. आता इथे कांदा आपला भाजून तयार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे आणि हे चिकन असं ह्याच्यामध्ये असं फ्राय करायचं आहे. तर हे चिकनला असं पाणी सुटलं आहे. हे पाणी सुकवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहे. तर मी इथे गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. चिकन जास्त शिजवायचं नाही, एकच उकळी येऊ द्यायची आहे याला. चिकनला उकळी येऊपर्यंत आपण खडा मसाला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. तर असा खडा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे. चिकनला 1 उकळी आलेली आहे. तिथं आपण गॅस बंद करणार आहोत. मग तेल घेऊन कांदा फ्राय करत आहे ह्याच्यामध्ये असा लाल होईपर्यंत. तर इथे कांदा भाजून झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे. तो पण भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक ॲड करणार आहे. मग इथे लसूण पण थोडा ॲड करणार आहे. लसूण पण भाजून घ्यायचं आहे. हे सगळं असं पूर्ण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे पूर्ण भाजून झाल्यावर ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहे. ती पण अशी थोडीशी जरा भाजून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. हे थंड होऊ द्यायचं आहे आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर मी खोबऱ्याचे असे वाटण तयार करून घेतले आहे. आता आपल्याला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण याचीही पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी तर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. मी ते 1 वाटी तेल ह्याच्यामध्ये कढईमध्ये घेत आहे. हे तेल गरम होऊ द्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट थोडीशी घालायची आहे आणि चांगली फ्राय करायची आहे तेल सुटूपर्यंत. तर इथं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता इथं आपल्याला ही अर्धी पेस्ट ॲड करायची आहे. हा मसाला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा खडा मसाला पेस्ट केलेला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. नंतर धना पावडर आणि चिकन मसाला हे ॲड करणार आहे. मिरची पावडर हे पण ह्याच्यात ॲड करणार आहे आणि लाल तिखट मसाला हा ॲड करणार आहे. हे सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आता मी चिकन ह्याच्यामध्ये असं ॲड केलेलं आहे. तर आता चिकन ह्या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं चिकनचा रस्सा ह्याच्यामध्ये असा मिक्स करायचा आहे. तर चवीपुरतं इथं मीठ ॲड केलेलं आहे मी. तर हे चिकन आपलं असं तयार झालं आहे.
त्याच्यामधून कोथिंबीर वरून टाकायची आहे. तर आता चिकन आपलं रेडी आहे. तर आपलं सुक्कं चिकन आणि आमटी तयार आहे.